नमस्कार, 3D हिंदी न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर अध्यक्ष एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल जी को निर्देशित किया गया। थाने ग्रामीण जिला कांग्रेस कमेटी के अंतर्गत एडवोकेट कृष्णा पाटिल अंबरनाथ सिटी ब्लॉक कांग्रेस कमेटी का अध्यक्ष नियुक्त किया गया। नियुक्ति पत्र कांग्रेस थाने ग्रामीण जिला अध्यक्ष दयानंद चोरगे द्वारा दिया गया। इसमें कांग्रेस के कृष्णा रसाल के साथ पूर्व नगर सेविका करुणा रसाल और भारतीय जनता पार्टी के युवा पदाधिकारी रोहन रसाल ने भी प्रवेश किया। इस अवसर पर अंबरनाथ शहर ब्लॉक कांग्रेस कमेटी के महासचिव रोहित कुमार प्रजापति और अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। पार्टी ने दी जिम्मेदारी पूर्ण। एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल ने अपनी राय व्यक्त करते हुए कहा कि पार्टी की नीति को आम जनता तक पहुंचाने के लिए वह जल्द ही शहर के पुराने व नए पदाधिकारियों व कार्यकर्ताओं से मुलाकात कर नगर कमेटी की घोषणा करेंगे। 1993 पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आणि मी वार्ड स्तरावर सुद्धा काम केलेलं आहे। वार्डाचा सरचिटणीस, वार्डाचा अध्यक्ष, शहरचा युवा मोर्चापासून तर मी शहर अध्यक्षपर्यंत झेप मारलेली होती। त्यानंतर कल्याण जिल्ह्याचं पण मी पद भूषवलेलं आहे। त्यानंतर ठाणे जिल्हा ग्रामीणचं पण पद मी भूषवलेलं आहे। त्यामुळे संघटन कसं चालवायचं याचा मला पूर्णपणे अनुभव आहे आणि माझ्यावर जी जबाबदारी माननीय जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंनी दिलेली आहे त्यासाठी मी 100% माझं योगदान राहील। जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबरनाथ शहरामध्ये आहेत आणि वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची सर्वात पहिले मी त्यांच्याबरोबर चाय पे चर्चा करणार आहे आणि त्यांची गाठीभेटी घेऊन त्यांचं योग्य मार्गदर्शन करून आणि मी संघटनेचा कामाची बांधणी करणार आहे आणि त्यानंतर माझ्या टीमचं एक मोठा मेळावा घेऊन मी माझी टीम घोषित करणार आहे। काही नगरसेवक गेले पण सर्वच नगरसेवक गेले नाही, जसं ते तुमच्या मीडिया माध्यमातून दिसले की सगळे नगरसेवक गेले, तर काही नगरसेवक आमच्याकडेच अजून आहेत आणि कार्यकर्ते तिथेच आहेत। मतदार पण आमचा तिथेच आहे आणि तो मतदार आम्ही कसं परिवर्तित होईल आमच्या ह्या लोकसभेला तसं आम्ही त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू आहे। माननीय दरेकर मॅडमची जी सभा झाली सुषमा अंधारे यांची, तर ती सभा पण आमची जोरात झालेली आहे आणि येणाऱ्या हे 2-3 दिवसाची रूपरेषा आम्ही उरलेली जी भाग आहे त्या भागातून आम्ही रॅली काढणार आहे आणि सगळे आमचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत सगळे ॲक्टिव्ह झालेले असतील। ब्यूरो रिपोर्ट 3D हिंदी न्यूज़ अंबरनाथ। अब 3D हिंदी न्यूज चैनल सभी शहरों से प्रतिनिधियों की भर्ती कर रहा है। यदि आप 3D हिंदी न्यूज चैनल के प्रतिनिधि बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें और हमारे 3D हिंदी न्यूज चैनल के प्रतिनिधि बने। और इसी के साथ YouTube पे जाके 3D हिंदी न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें।